कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आत्या आणि फाल्गुनीताई मगाशी जे काही बोलून गेल्या, तर त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते। फाल्गुनी जे वागले ते योग्य होतं तेजस? बाबा आता काय योग्य काय अयोग्य हा प्रश्नच नाहीये। मुळात तू या सगळ्यामध्ये फाल्गुनीला का डिफेंड करतो ना हेच कळत नाहीये मला। मी डिफेंड करत नाहीये, तिला सपोर्ट करतोय, कारण मला माहितीये फाल्गुनीने जे केलं ते बरोबरच केलंय। हे अति होतंय तेजस। या सगळ्यामुळे घरामध्ये वाद निर्माण होत आहेत। तुझ्यात आणि अद्वैतमध्ये वाद निर्माण झाला। नेत्राच्या बाळाला प्रोटेक्ट करण्यासाठी आम्ही काय वाटेल ते करू, मग वाद होऊ दे नाही तर काही होऊ दे। मग तुझं डोकं फिरलंय तेजस। या सगळ्यामुळे घरातलं वातावरण खराब होतंय हे कसं कळत नाहीये तुला? कोणामुळे खराब होतंय वातावरण? नेत्राने जेव्हा प्रेग्नेंट असल्याची न्यूज दिली होती तेव्हा तर वातावरण चांगलं होतं, पण जेव्हापासून तुम्ही सगळे तिच्या मागे अबॉर्शन कर हे सगळं लावलंय ना, त्यामुळे खराब झालंय वातावरण। मी का समजून घेत नाहीये हा? आज फाल्गुनी जे वागली ना त्यामुळे इंद्राणी दुखावल्या गेल्यात, कसं कळत नाही तुला? आणि फाल्गुनी कमाल वाटते मला तुझी। इंद्राणी आणि नेत्राचं नातं काय आहे तुला माहिती आहे ना? तरी तू एवढा मोठा आळ घेतलास त्यांच्यावर। अगं तू त्यांना ओळखतेस ना, मग तुला असं वाटूच कसं शकतं की त्या या थराला जातील? पप्पाजी, मला जे बरोबर वाटलं ते मी केलं। कसं कळत नाहीये तुम्हाला? का समजून घेत नाहीत तुम्ही परिस्थिती? आम्ही परिस्थितीप्रमाणेच वागतोय बाबा। तुम्ही तुमचं वागणं बघा, अद्वैतचं वागणं बघा, त्या इंद्राणी आत्या या सगळ्याची सुरुवात त्यांच्यामुळेच झाली। माझा विश्वास नाहीये त्यांच्यावर बाबा, त्यामुळे मी अजूनही सांगतोय फाल्गुनीने जे केलं त्यात काही चूक नाहीये। कसा विश्वास ठेवायचा त्या बाईवर? हा बाबा, बाकी सगळं सोडा, त्या बाईने आपल्या आजोबांना आपल्या राहत्या घरातून गायब केलंय, त्यांचा खून केलाय बाबा। जी बाई त्यांचा खून करून या घरामध्ये राहू शकते, वावरू शकते, रिलॅक्स, ती बाई नेत्राच्या बाळाचा जीव घ्यायला कमी नाही। शट अप, जस्ट शट अप बाबा। एक शब्द बोलू नकोस यापुढे। मला कळतच नाही तुम्ही दोघ जण कुठल्या विश्वात रमलाय। एकच सांगतो, नको त्या गोष्टीत पडू नका। आणि आज जे घडलं ते पुन्हा घडता कामा नये। हे तुम्ही इंद्राणी हे विषय संपलाय। पुन्हा सांगतो, आज जे घडलं ते पुन्हा घडता कामा नये। आणि फाल्गुनी, तोही लक्षात ठेव। चल निघ, चल निघ, चल निघ निघ। मी आत येतच नाहीये। मी फक्त इतकंच सांगायला आले की इंद्राणीकडे लक्ष द्यायला हवंय। जखमी वाघीण धोकादायक असते। तिचा इगो दुखावला गेलाय, कधी ती कुठल्या थराला जाऊन बाळाला इजा करेल ना सांगता येणार नाही। अद्वैत शेखर काहीही बोलू देत, पण इंद्राणीकडे लक्ष द्यायलाच हवंय। नेत्राचं बाळ खूप महत्वाचं आहे। जर त्याला काही इजा झाली ना तर सोडणार नाही मी कोणाला।
इंद्राणी, तुम्ही कुठे निघालात? ही बॅग कशाला? तुम्ही मनावर घेऊ नका, मी हवं तर नेत्राशी बोलतो. काळजी करू नका. हे युद्ध आणि नेत्राची साथ सोडून मी कुठेही जाणार नाहीये. फक्त आत्ता मला स्वतःसाठी वेळ हवाय. थोडं मोकळ्या हवेत जाते. उद्या सकाळपर्यंत परत येईन. काळजी घ्या स्वतःची आणि या लवकर. काय ग इतक्यात पळून चाललीस? काय अवस्था झाली आहे त्रिनयनेच्या सैन्याची? हं? तुझं तर माकडच करून टाकलं का या चिल्ल्या पिल्ल्यांनी? कशी काय लढणार तू विरोचकाबरोबर? हं? तुला एक गोष्ट सांगू का? खूप त्रास होत असेल ना तुला. तू ना एक काम कर, म्हाताऱ्याला कसं त्रिनयनेच्या डोंगरावरून ढकलून मारलंस, तसंच त्या डोंगरावर जा, तिथून उडी मार, आत्महत्या कर, संपवून टाक सगळं. सगळ्या त्रासातनं मुक्तता होईल तुझी. पण मला आश्चर्य वाटतंय, तू काहीच कशी बोलली नाहीस त्या चिमणीला. इतका मोठा आळ घेतला तुझ्यावर तिने. हाताबाहेर गेलंय सगळं आता, सगळंच. अद्वैत आणि तेजस एकमेकांच्या अंगावर धावून गेले. फाल्गुनी, तेजस, तनू नेत्राच्या बाजूने आणि तुम्ही सगळे सगळे नेत्राच्या विरोधात. बिंडोक, फूट पडली तुझ्या घरात. आता काहीच बदलणार नाही. काही बदलूच शकत नाही. तुझा मेलेला बाप जरी खाली आला ना तरी काही करू शकत नाहीस. आता या घरात 2 गट पडले. आता माझी गरजच पडणार नाही. तुम्हीच सगळे एकमेकांच्या विरोधात जाणार आणि मग एकतर तू कोणाचा तरी खून करशील किंवा कोणीतरी तुझा खून करेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.